झी 24 तास एक पाऊल पुढे। अजितदादांचे कट्टर समर्थक असणारे विनायक मेटेही या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळाची बैठक पार पडलेली आहे। विनायक मेटे, विक्रम काळे दोन्ही खंदे अजित पवारांचे समर्थक आपल्या बरोबर आहेत। काय सांगाल, काय नक्की आतमध्ये घडलं? अजित पवारांना तुम्ही पाठिंबा नक्की कसा व्यक्त केला? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळाची बैठक आता संपन्न झाली। या बैठकीमध्ये 2 ठराव पारित करण्यात आले। त्यातला पहिला ठराव आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेबजी कुपेकर यांना श्रद्धांजली देण्याचा ठराव पास केला आणि दुसऱ्या सगळ्या आमदारांनी असा ठराव मांडला त्या ठिकाणी की आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे नेते सन्माननीय अजितदादा पवार यांनी जो राजकीय षडयंत्राला हे करून जे षडयंत्र रचलं होतं त्याच्याबद्दलचा जो राजीनामा दिलेला होता त्या राजीनामा तो परत घ्यावा अशा पद्धतीचा ठराव एक केलेला आहे आणि तो पवार साहेबांनी निर्णय त्याच्यावर घ्यावा। म्हणजे शुक्रवारी नक्की काय होईल? तुम्ही कशा प्रकारे भावना पोहोचवाल शरद पवारांपर्यंत? शुक्रवारी पवार साहेबांनी वेळ दिलेली आहे। सकाळी 11 वाजता ते सर्व आमदारांना, विधिमंडळाच्या सदस्यांना, नेत्यांना भेटणार आहेत आणि भेटून त्यांच्याशी विचारविनिमय करतील, त्यांचे मतं जाणून घेतील आणि त्याच्यानंतर मग काय जो निर्णय पवारसाहेब करतील। विक्रम काळे आपल्या बरोबर आहेत। काय सांगाल, कशा प्रकारे भावना तुम्ही व्यक्त केल्यात आता या बैठकीमध्ये? आज जरी राष्ट्रवादीचे नेते असले तरी सुद्धा येणारा विरोधी पक्षावाला जरी असो किंवा कुणी माणूस त्यांच्याकडे गेला त्यांनी कधी पाहिलं नाही की तो माणूस कुण्या पक्षाचा आहे। फक्त आलेल्या माणसाला सकारात्मक दृष्टिकोनातून मदत करण्याची ती त्यांची भूमिका आहे आणि बाप दाखवणार तर श्राद्ध कर अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांना सुद्धा मी सांगितलेलं काम ते झालं पाहिजे आणि जे बरोबर आहे ते झालंच पाहिजे ही त्यांची भूमिका होती। त्यांना चुकीचं कधी चालत नव्हतं किंवा कुणी त्यांना लबाडी केलेली सुद्धा चालत नव्हती। त्यामुळे असं एक स्पष्ट बघता आणि कामाचे जलद गतीनं कामं मार्गी लावणारे एक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे अख्खा महाराष्ट्र, उभा महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहत होता। त्यामुळं हे सर्वसामान्य जनतेच्या सुद्धा भावना माननीय अजितदादांच्या सोबत आहेत। आता आपण विधान भवनासमोर पाहतोय की एवढी प्रचंड गर्दी, मला वाटतं असं कधी कोणी राजीनामा दिल्यानंतर अशा प्रकारचे चित्र कधी उभा राहिलेलं नाही। अजित पवार कोणावर दबाव टाकतात असं तुम्हाला वाटतं? नाही, याच्यामध्ये दबावाचा प्रश्नच नाही, कारण शेवटी राजीनामा दिलाय, मागे घ्यायचा आहे किंवा कुणी म्हटलं तर मागे घ्यावा अशातला काही हा दबाव तंत्राचा काही विषयच येत नाही मला असं वाटतंय। कारण त्यांना कुणी राजीनामा द्यायला सांगितलेला नव्हता, त्यांनी स्वतःहून इच्छेनं आणि स्वइच्छेनं तो राजीनामा दिलेला असल्यामुळं याच्यात काही कुठला दबाव तंत्र किंवा काही प्रेशर ग्रुप टॅक्टिक्स वगैरेचा प्रश्न येत नाही असं मला वाटतं। आपण बघितलं विधिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ठामपणे अजित पवार यांच्या मागे उभे राहिले आहेत आणि आता निर्णय हा शुक्रवारी होणाऱ्या शरद पवार बरोबर यांच्या होणाऱ्या बैठकीवर सोडलेला आहे। त्याच्यामुळे शुक्रवारचा दिवस हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार हे निश्चित। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह अमित जोशी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।